हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मस्त अशी झटपट होणारी मशरूम मसाला रेसिपी घेऊन आलेली आहे आणि करायला म्हणाल तर एकदम सोपी आणि कमी साहित्यात आणि एकदम चमचमीत भन्नाट असं चवीची लागते. तर कसं करायचं तर ते बघूया. तर येथे तेल घेतले, मी कांदा तळण्यासाठी तेल घेतले. जेव्हा आपण बिर्याणीसाठी बरिस्ता करतो त्याचप्रमाणे हा कांदा तळून घ्यायचा आणि जेव्हा तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. मीठ यासाठी टाकायचं आहे की कांदा चांगला लवकर परतला जातो म्हणून, आणि की तेल चांगलं गरम झालं की लागलीच आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा चांगला तळून घ्यायचा एकदम क्रिस्पी कलर चेंज होईपर्यंत. आपल्याला यामध्ये म्हणजे भाजीसाठी आपल्याला काजू टाकायचे नाहीत किंवा खोबरं टाकायचं नाही, कुठलीच पेस्ट टाकायची नाही. फक्त आपण हा जो कांदा तळून घेतोय तोच मिक्सरमधनं अगदी बारीक वाटायचा आहे आणि तोच टाकायचा आहे. त्याने भाजी एकदम छान होते. तुम्ही करून बघा, एकदम झटपटही होते आणि मशरूम शिजायलाही काही वेळ लागत नाही. जर पाहुणे येत असतील आपल्या घरी आणि करायलाही सोपं आणि पटकन होते. तर येथे बघा कांद्याचा कलर चेंज झाला आहे. अशाच प्रकारे कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे. चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचा कांदा आपला चांगला परतला गेला म्हणजे तळून झाला आहे. तर आता इथे चांगला कांदा माझा तळला गेला आहे. तर आता तो काढून घ्यायचा आहे आणि थंड झाला की लागलीच मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट. आता येथे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतलेत पाण्याने आणि धुतल्यानंतर चांगलं कट करून घ्यायचे. कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कट करा, पण मी अशा शेपमध्ये कट करते आहे. आता मशरूम कापून झाल्यानंतर जे आपण कांदे तळून घेतले त्याची पेस्ट बनवून घेतलेली तर ती टाकायची. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे, आपल्याकडे कुठले अवेलेबल असेल ते टाकायचे. तर माझ्याकडे इथे किचन किंग मसाला, गरम मसाला आणि धने पावडर होती तर ते टाकायचं आहे. अद्रक लसणची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर जेवढी जास्त घेईल तेवढं छान लागतं. तर कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून अर्धा घंटा तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुम्ही या पद्धतीने जर भाजी कराल एकच नंबर भाजी लागते. तुम्ही ती भाजी केल्यानंतर चव विसरणार नाही. ही नक्की बार बार करून खासाल आणि झटपटही होते. पाहुणे जर येणार म्हटले घरी तर पटकन भाजी करायला एकदम सोपी आहे. तर तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ह्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही करा. आणि अर्धा घंटा झाल्यानंतर येथे फोडणीसाठी मी खडे मसाले घेतलेत. खडे मसालेमध्ये बघा अगदी ह्याच प्रमाणात घ्या. येथे तेजपान घेतलं आहे, काळी मिरी घेतले, दालचिनी घेतली आहे, लवंग घेतलं आहे आणि चक्रीफूल घेतले. 2 काळी मिरी, 2 लवंग घेतले. तर आता येथे 2 चमचा तेल घेऊन चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि जिरे चांगले तडतडले की जे खडे मसाले आपण घेतलेले तर ते टाकायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम ही कमी करूनच हे करा भाजी करताना. आणि आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. आणि लाल तिखट टाकलं की लगेच आपण जे मॅरिनेट करून मशरूम ठेवलेलं ते टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आणि मशरूम शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनटात आपलं मशरूम शिजतं. तर चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण ज्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं तर त्याला चांगलं धुवून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे.
या पद्धतीने जर भाजी केली ना मी, पावशर जरी मशरूम घेतले, अर्धा किलो म्हणा, पावशर म्हणा, तर आमच्या दोघाला पुरत नाहीत, एवढे आवडतात. जास्त पनीरपेक्षा पण मशरूम जास्त आवडतात जर या पद्धतीने भाजी केली तर, चपातीबरोबर आणि कशासोबतही आपण सर्व करू शकतो. तर आता इथे सर्वात शेवटी मी बटर घेतलं आहे आणि बटर टाकायचं आहे. ऑप्शनल आहे बटर, आणि जे आपण क्रीम टाकतो तर ते ऑप्शनल आहे. असलं तर टाका, नसलं तर नका टाकू. आता 5 ते 10 मिनिट मी तसंच झाकून ठेवणार आहे. आणि आता सर्वात शेवटी कसुरी मेथी चांगलं चोळून टाकायची आहे. आणि त्यानंतर लागलीच फ्रेश क्रीम टाकते मी अमूलची. हे पण ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. असलं तर खूपच छान लागते याने पण, फ्रेश क्रीमने भाजी. आणि गॅसची फ्लेम ही कमी करूनच टाका क्रीम, कारण फाटल्या जाते क्रीम. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. एकदम आपल्याला डब्याला द्यायचं असेल किंवा घरी पाहुणे येत असतील आणि आपल्याला कळत नसेल की काय करावं, या पद्धतीने तुम्ही मशरूम ची भाजी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि एकदम सोपी पद्धत आहे. ना कुठला मसाला वाटायचा, भाजायचा, कसलंच टेन्शन नाही. फक्त कांदा तळायचा, आपली भाजी रेडी. एकदम झटपट अशी होते. आणि ही भाजी करायचं म्हटलं तर माझे मिस्टरही म्हणतात की मी करतो, तू नको करूस. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आणि खायला तर म्हणाल एकच नंबर लागते, चपाती बरोबर म्हणा, भाताबरोबर खूपच छान लागते. आणि आहे ना सोपी रेसिपी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन, बाय.